स्वामी वारंवार म्हणत होते, आज गावाबाहेर जाऊ नका, पण एका माणसाने त्यांचं ऐकलं नाही. आणि पुढे जे घडलं ते भयानक होतं. अक्कलकोटमध्ये एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याला स्वतःच्या पैशाचा खूप गर्व होता. गावातील लोक स्वामींच्या चरणी बसायचे, पण तो नेहमी म्हणायचा, हे सगळं खोटं आहे, चमत्कार वगैरे काही नसतं. एक दिवस तो मोठा व्यवहार करण्यासाठी गावाबाहेर जाणार होता. तेवढ्यात स्वामी अचानक त्याच्या समोर आले आणि शांत आवाजात म्हणाले, आज जाऊ नकोस. पण व्यापारी हसू लागला. तो म्हणाला, माझं नशीब मी बनवतो, कुणी स्वामी नाही. गावातील लोकांनीही त्याला थांबवलं, पण त्याने कुणाचंच ऐकलं नाही. तो घोडागाडीत बसला आणि निघून गेला. थोड्याच वेळात आकाश काळं पडलं, वादळ सुरू झालं, रस्त्यावर मोठं झाड कोसळलं, घोडागाडी उलटली, व्यापारी जोरात जखमी झाला. त्याला तेव्हाच स्वामींचे शब्द आठवले, आज जाऊ नकोस. तो रडू लागला. कसेबसे गावातील लोकांनी त्याला वाचवलं आणि स्वामींकडे आणलं. स्वामी शांत बसले होते. व्यापारी स्वामींच्या पायावर पडला आणि म्हणाला, मला माफ करा स्वामी, मी तुमची थट्टा केली. स्वामी फक्त एवढंच म्हणाले, अहंकार माणसाला आंधळ करतो. त्या दिवसानंतर तो व्यापारी स्वामींचा सर्वात मोठा भक्त बनला. पण पुढच्या भागात स्वामी एका अशा व्यक्तीला भेटणार आहेत, ज्याच्याकडे पाहून स्वामी स्वतः रागाने उठतील. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल ना, तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण पुढच्या भागात स्वामींचा असा चमत्कार पाहायला मिळणार आहे, जो तुमच्या डोळ्यात पाणी आणेल.